1968 साली एक प्रसिद्ध स्पर्धा झाली होती. गोल्डन ग्लोब रेस ही एक अत्यंत कठीण समुद्री शर्यत होती. जगभर समुद्रातून एकट्याने बोट चालवत प्रवास करायचा. कोणतीही मदत नाही, कोणताही थांबा नाही. या स्पर्धेत अनेक लोक उतरले, पण त्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक होते. काही लोक या स्पर्धेत उतरले होते लोकांना प्रभावित करण्यासाठी. त्यांना जगाला दाखवायचं होतं, पहा आम्ही किती धाडसी आहोत, पहा आम्ही काय कमाल करू शकतो. त्यांच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे लोकांच्या टाळ्यांचा आणि प्रसिद्धीचा खेळ होता. पण त्याच स्पर्धेत एक माणूस होता, नायजेल टेटली. त्याच्यासाठी ही शर्यत वेगळी होती. तो कोणाला प्रभावित करण्यासाठी समुद्रात उतरला नव्हता. त्याला प्रसिद्धी नको होती, त्याला टाळ्या नको होत्या. त्याला फक्त एक गोष्ट हवी होती, स्वतःच्या मर्यादा तपासायच्या. त्याला हा प्रवास स्वतःसाठी करायचा होता आणि म्हणूनच त्याचा दृष्टिकोन वेगळा होता. जे लोक बाह्य मान्यतेसाठी स्पर्धा करत होते त्यांच्यावर प्रचंड ताण होता. त्यांना जिंकायचं होतं, त्यांना लोकांना दाखवायचं होतं. पण जेव्हा एखादी गोष्ट आपण लोकांच्या अपेक्षेसाठी करतो तेव्हा त्या गोष्टीचा आनंद हरवतो. पण जेव्हा एखादी गोष्ट आपण स्वतःच्या समाधानासाठी करतो तेव्हा तीच गोष्ट एक सुंदर प्रवास बनते. आणि याच उदाहरणातून एक मोठा आर्थिक धडा आहे. जर आपलं आयुष्य लोकांच्या टाळ्यांवर चालत असेल तर आपण कायम अस्वस्थ राहतो. पण जर आपलं आयुष्य स्वतःच्या समाधानावर चालत असेल तर आपल्याला दाखवण्याची, सिद्ध करण्याची आणि लोकांना प्रभावित करण्याची गरजच उरत नाही. आपण महागडा फोन घेतो, महागडी कार घेतो, मोठं घर घेतो, पण एक प्रश्न कधी स्वतःला विचारला आहे का? हे खरंच आपल्याला हवं असतं की लोकांना दाखवण्यासाठी आपण घेत असतो? कारण एक कठोर सत्य आहे, या जगात अनेक लोक श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत दिसण्यासाठी जास्त पैसे खर्च करतात. शेजाऱ्याने कार घेतली, मित्राने नवीन आयफोन घेतला, कोणाचं मोठं घर पाहिलं आणि मग आपल्यालाही वाटतं आपणही काहीतरी मोठं घेतलं पाहिजे, नाहीतर लोक काय म्हणतील. पण इथेच एक धोकादायक सापळा सुरू होतो. लोकांना प्रभावित करण्यासाठी आपण खर्च करतो, त्या खर्चासाठी आपण जास्त काम करतो, जास्त कमाईसाठी आपण अधिक ताण घेतो आणि शेवटी काय होतं? आपण ज्या लोकांना प्रभावित करण्यासाठी पैसे खर्च केले ते लोक आपल्या आयुष्याबद्दल 2 दिवसात विसरून जातात. पण त्या खर्चाची किंमत आपल्याला अनेक वर्ष भरावी लागते. म्हणूनच आर्थिक आयुष्यातील सर्वात मौल्यवान मालमत्ता म्हणजे कोणालाही प्रभावित करण्याची गरज नसणं. जर आपण अशा आर्थिक स्थितीत पोहोचलो की लोक काय म्हणतील याची आपल्याला चिंताच उरली नाही तर आपल्या आयुष्यातील अर्धे अधिक निर्णय लगेच सोपे होतात. कारण तेव्हा आपण खर्च करतो दाखवण्यासाठी नाही तर खऱ्या आनंदासाठी. आणि या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. लोकांना प्रभावित करण्यासाठी केलेला खर्च आपल्याला गरीब का बनवतो आणि जे लोक या सापळ्यातून बाहेर पडतात तेच खरे आर्थिकदृष्ट्या मुक्त का होतात. आपण आयुष्य कसं मोजतो यावर आपल्या खर्चाचं आणि पैशांच्या निर्णयाचं सगळं गणित ठरतं. खरं पाहिलं तर आयुष्य मोजण्याचे 2 वेगळे मार्ग असतात. पहिला मार्ग आपल्या मनातलं मोजमाप आणि दुसरा मार्ग लोकांच्या नजरेतलं मोजमाप. पहिल्या प्रकारातला माणूस स्वतःला एक साधा प्रश्न विचारतो, मला खरंच काय हवंय, मला कोणत्या गोष्टींनी समाधान मिळतं. पण दुसऱ्या प्रकारात प्रश्न बदलतो, लोक मला कसे पाहतात, लोकांना मी किती यशस्वी दिसतो, लोकांना वाटतं का मी श्रीमंत आहे. आणि इथेच बहुतेक लोक अडकतात. कारण जेव्हा आयुष्याचं मोजमाप लोकांच्या नजरेतून सुरू होतं तेव्हा खर्चही लोकांच्या नजरेसाठीच सुरू होतो. मग कार आपण गरजेपोटी घेत नाही तर लोकांना दाखवण्यासाठी घेतो. आपण फोन वापरण्यासाठी घेत नाही तर लोकांनी वा म्हणावं म्हणून घेतो. घर आपण आरामासाठी घेत नाही तर लोकांनी आपल्याबद्दल मोठं समजावं म्हणून घेतो. पण यात एक मोठा धोका आहे. लोकांच्या नजरेत मोठं दिसण्याची ही शर्यत कधीच संपत नाही. आज आपण एखादी महाग वस्तू घेतली तर उद्या कोणीतरी त्याहून महाग वस्तू घेणारच. आज आपण मोठं घर घेतलं तर उद्या कोणीतरी आपल्यापेक्षा मोठं घर घेणारच. म्हणजे काय, आपण आयुष्यभर धावत राहतो पण त्या शर्यतीचा शेवटच नसतो. म्हणूनच या व्हिडिओत एक खूप साधा पण शक्तिशाली विचार सांगितला. जर आपलं आयुष्य आपण स्वतःच्या समाधाने मोजायला सुरुवात केली तर खर्च कमी होतो, ताण कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन शांत होतं. कारण तेव्हा आपण पैसे खर्च करतो लोकांना प्रभावित करण्यासाठी नाही
तर खरंच आपल्याला जे महत्त्वाचं वाटतं त्यासाठी. आता प्रश्न असा आहे, लोकांना प्रभावित करण्याची ही इच्छा इतकी शक्तिशाली का असते? कारण ही फक्त पैशांची गोष्ट नाही, हे संपूर्णपणे मानसशास्त्र आहे. आपल्याला नैसर्गिकरित्या एक गोष्ट हवी असते, मान्यता. लोकांनी आपल्याकडे पाहावं, लोकांनी आपली दखल घ्यावं, लोकांनी आपल्याबद्दल चांगलं बोलावं. ही इच्छा प्रत्येकाच्या मनात असते आणि इथेच एक धोकादायक मानसिक साखळी सुरू होते. सुरुवात होते तुलनेपासून. आपण सोशल मीडियावर पाहतो कोणीतरी नवीन कार घेतली, आपण पाहतो कोणीतरी परदेशात फिरायला गेलंय, कोणाचं तरी मोठं घर दिसतं, कोणाचा तरी खूप महाग फोन दिसतो आणि नकळत आपल्या मनात एक विचार येतो, आपण मागे तर पडत नाहीयेत ना? बस इथूनच पुढे खर्चाचं चक्र सुरू होतं. तुलना झाली, त्यानंतर इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेसोबत एक भावनाही तयार होते, आपल्यालाही तेच हवं. पण इथे एक मजेशीर गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला खरंच त्या वस्तूची गरज असते का? बहुतेक वेळा नाही. आपल्याला त्या वस्तूची गरज नसते, आपल्याला त्या वस्तूने मिळणाऱ्या इमेजची गरज असते. आपण वस्तू विकत घेत नाही, आपण लोकांच्या नजरेतला दर्जा विकत घेत असतो. आणि समस्या इथेच सुरू होते, कारण जेव्हा खर्चाचा उद्देश आपलं आयुष्य सुधारण्याऐवजी लोकांना प्रभावित करणं बनतो, तेव्हा खर्च कधीच थांबत नाही. कारण आज कार, उद्या मोठी कार, आज फोन, उद्या त्याहून महाग फोन, आज घर, उद्या त्याहून मोठं घर, म्हणजे आयुष्यभर आपण एका न संपणाऱ्या शर्यतीत अडकतो. पण खरी आर्थिक बुद्धिमत्ता काय सांगते? ती सांगते तुलनेपासून दूर राहा. कारण ज्या क्षणी आपण दुसऱ्याशी तुलना करायला सुरुवात करतो, त्या क्षणापासून आपल्या पैशांवरचं नियंत्रण आपलं राहत नाही. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारूया, लोकांना प्रभावित करण्यासाठी केलेला खर्च खरंच आपल्याला काय देतो? पहिल्या नजरेत तो खूप आकर्षक वाटतो. नवीन कार घेतली, लोक म्हणाले वा. नवीन फोन घेतला, लोकांनी कौतुक केलं. मोठं घर घेतलं, लोक प्रभावित झाले. पण हा प्रभाव किती काळ टिकतो? बहुतेक वेळा फक्त काही दिवस. काही दिवस लोक बोलतात, काही दिवस लोक पाहतात आणि मग सगळं पुन्हा सामान्य होतं. लोक आपल्या आयुष्यात व्यस्त होतात. पण इथेच एक मोठा विरोधाभास आहे. ज्या वस्तूने लोकांना फक्त काही दिवस प्रभावित केलं, त्या वस्तूची किंमत आपण अनेक वर्ष भरत असतो. कारचं कर्ज, घराचं कर्ज, क्रेडिट कार्डचे हप्ते आणि मग आयुष्य एका वेगळ्याच मार्गावर जातं. आपण काम करतो आपल्या स्वप्नांसाठी नाही, तर त्या हप्त्यासाठी. आपण जास्त काम करतो, जास्त ताण घेतो, जास्त वेळ विकतो, फक्त त्या वस्तूंसाठी ज्यांनी काही लोकांना काही दिवस प्रभावित केलं होतं. आणि म्हणूनच इथे एक साधा पण खोल विचार आहे, लोकांना प्रभावित करण्यासाठी केलेला खर्च हा सर्वात महाग खर्च असतो. कारण त्यातून आपल्याला आनंद मिळत नाही, मिळतो फक्त थोडासा दिखावा आणि खूप मोठं आर्थिक ओझं. आणि जेव्हा माणूस हे समजतो, तेव्हा त्याला एक गोष्ट स्पष्ट दिसायला लागते, पैसे खर्च करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकांना प्रभावित करणाऱ्या गोष्टींवर नाही, तर खरोखर आपल्या आयुष्याला मूल्य देणाऱ्या गोष्टींवर खर्च करणं. आता या सगळ्यात खूप साधा पण खोल नियम आहे. आपल्याला वाटतं आनंद मिळवायचा असेल तर आपण जास्त वस्तू मिळवल्या पाहिजेत, जास्त पैसा कमवला पाहिजे, जास्त महाग गोष्टी घेतल्या पाहिजेत. पण वास्तव याच्या अगदी उलट असतं. आनंद वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे इच्छा कमी करणं. कारण आपण लक्ष दिलं तर एक गोष्ट दिसते, ज्या क्षणी आपली इच्छा कमी होते त्या क्षणी समाधान वाढायला सुरुवात होते. जर आपल्याला लोकांना प्रभावित करण्याची गरजच वाटत नसेल, तर आपल्याला महागडी कार घेण्याची गरज वाटत नाही, महागडा फोन घेण्याची गरज वाटत नाही, दिखाऊ जीवनशैली दाखवण्याची गरजच वाटत नाही. आणि जेव्हा या इच्छा कमी होतात, तेव्हा आपोआप 3 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे खर्च कमी होतो, दुसरी गोष्ट बचत वाढते आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन शांत होतं. कारण तेव्हा आपण आयुष्य जगत असतो, लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर आपल्या खऱ्या गरजांनुसार. खरं पाहिलं तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त जास्त पैसा असणं नाही. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या इच्छा इतक्या साध्या असणं की त्या पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर धावावं लागू नये. आणि जे हे लोक समजतात ते हळूहळू एका वेगळ्या स्तरावर पोहोचतात. ते लोक पैसा वापरतात दिखावा करण्यासाठी नाही, तर शांत, समाधानी आणि स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी. आता एक मनोरंजक गोष्ट लक्षात घ्या. आपण अनेकदा असं समजतो की जे लोक खूप श्रीमंत असतात
ते लोक नक्कीच खूप दिखाऊ जीवन जगत असतील. मोठ्या कार, महागडे कपडे, भव्य घरं. पण प्रत्यक्षात अनेक वेळा याच्या उलट दिसतं. खूप सारे श्रीमंत लोक आश्चर्यकारकपणे साधेपणाने जगतात. त्यांच्याकडे पैसा असतो, पण ते त्याचा वापर लोकांना प्रभावित करण्यासाठी करत नाहीत. का? कारण त्यांना एक गोष्ट समजलेली असते, लोकांचे मतं खूप लवकर बदलतात. आज लोक आपलं कौतुक करतील आणि उद्या तेच लोक दुसऱ्या कोणाचं तरी कौतुक करतील. आज लोक आपल्याकडे पाहतील, उद्या ते कोणीतरी नवीन व्यक्तीकडे पाहतील. म्हणजे लोकांची नजर कधीच कायमची नसते. पण आर्थिक स्वातंत्र्य ते कायमचं असू शकतं. म्हणूनच खरे लोक एक वेगळीच निवड करतात. ते आपलं आयुष्य लोकांच्या मतावर आधारित ठेवत नाहीत. ते स्वतःला एक प्रश्न विचारतात, या गोष्टीमुळे खरंच माझं आयुष्य चांगलं होणार आहे का? जर उत्तर हो असेल तर ते पैसे खर्च करतात, आणि जर उत्तर नाही असेल तर ते शांतपणे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. कारण त्यांना माहीत असतं, लोकांना प्रभावित करण्यासाठी खर्च केला तर पैसा संपतो, पण लोकांच्या मतापासून स्वतंत्र झालो तर आर्थिक स्वातंत्र्य जवळ येतं. आता या संपूर्ण अध्यायाचा सार एकाच विचारात मावतो. आपल्या आर्थिक आयुष्यातील सर्वात मौल्यवान मालमत्ता म्हणजे कोणालाही प्रभावित करण्याची गरज नसणे. ही गोष्ट ऐकायला खूप साधी वाटते, पण तिचे परिणाम खूप मोठे असतात. कारण ज्या क्षणी लोकांच्या मतापासून आपण मुक्त होतो, त्या क्षणी आपल्या आयुष्यातील अनेक आर्थिक निर्णय आपोआप सोपे होतात. आपल्याला महाग वस्तू घ्यायची गरज वाटत नाही, फक्त लोकांना प्रभावित करावं म्हणून. आपल्याला अनावश्यक कर्ज घ्यायची गरज वाटत नाही, फक्त समाजात मोठं दिसावं म्हणून. आपल्याला आयुष्यभर धावायची गरज वाटत नाही, फक्त दुसऱ्यांशी तुलना करण्यासाठी. आणि इथेच एक मोठं स्वातंत्र्य लपलेलं आहे. कारण जेव्हा आपण पैसे वापरतो दिखावा करण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या शांततेसाठी, आपल्या खऱ्या आनंदासाठी. आणि म्हणूनच एक सुंदर विचार मी तुम्हाला सांगतो. लोकांना प्रभावित करण्यासाठी खर्च केलात तर आपण आपल्याच नजरेचे कैदी बनतो. पण जर आपण ठरवलं की लोक काय म्हणतात याने फरकच पडत नाही, तर आपण एका वेगळ्या मार्गावर चालायला सुरुवात करतो. आणि त्या मार्गाचं नाव आहे आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग. आणि म्हणूनच पैसे कमावणं महत्वाचं आहे, पैसे वाचवणंही महत्वाचं आहे. पण त्याहूनही एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे पैसे का खर्च करतो हे समजणं. जर आपण पैसे खर्च करत असू लोकांना प्रभावित करण्यासाठी, तर आपण कधीच समाधानी होणार नाही. कारण लोकांना प्रभावित करण्याची शर्यत कधीच संपत नाही. आज कोणीतरी आपल्यापेक्षा पुढं असेल, उद्या दुसरा कोणीतरी पुढं असेल, आणि मग आयुष्यभर आपण दुसऱ्याच्या नजरेत मोठं दिसण्यासाठी धावत राहतो. पण जे लोक एक साधा निर्णय घेतात, मला कोणालाही काहीही सिद्ध करायचं नाही, त्यांच्या आयुष्यात एक वेगळाच बदल घडतो. ते लोक कमी गोष्टींमध्येही आनंद शोधतात, ते अनावश्यक खर्च टाळतात, ते शांतपणे पैसा साठवतात. आणि हळूहळू त्यांच्याकडे अशी एक गोष्ट तयार होते जी कोणत्याही महागड्या वस्तूपेक्षा मौल्यवान असते. स्वातंत्र्य. स्वतःच्या मर्जीने जगण्याचं स्वातंत्र्य, लोकांच्या मतापासून मुक्त होण्याचं स्वातंत्र्य, आणि पैशांबाबत शांत राहण्याचं स्वातंत्र्य. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी महागडी वस्तू घेण्याचा विचार कराल, तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी हे माझ्या आनंदासाठी घेतोय की इतरांच्या टाळ्यांसाठी? कारण त्या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर आपल्या आर्थिक आयुष्याची दिशा बदलू शकतं. आणि म्हणूनच जर हा विचार तुम्हाला उपयोगी वाटला असेल, यातनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. कारण कदाचित कोणाचं तरी आयुष्य या दिखाव्याच्या खर्चातून आपण वाचवू शकतो. तुमचे खूप खूप धन्यवाद.